नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तळोजा कारागृहाच्या सुरक्षेतून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 28 वर्षीय बंदी पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस 28 वर्षीय बंदी मुजाहिद गुलजार खान याचा शोध घेत आहेत. परंतु अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुजाहिद याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गुरुवारी रात्री याबाबत तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी एकनाथ पाटील यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मोलमजुरी करणारा मुजाहिद हा शिरूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली होती. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कारागृह पोलिसांच्या ताब्यात असताना कारागृहासमोरील रस्त्यावरून तो पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कारागृह प्रशासन अधिक चौकशी करत आहे. परंतु अशा घटना वेगवेगळ्या कारागृहात वारंवार घडत असल्याने सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिडको महामंडळातर्फे नैना क्षेत्रातील 94 गावांमध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून 74 फलक काढून टाकण्यात आले आहेत. तसेच या कारवाईविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या जाहिरात कंपन्यांच्या याचिका फेटाळून लावताना नैना क्षेत्रामध्ये जाहिरात फलक उभारण्यासाठी सिडकोची परवानगी घेण्याबाबतचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात सिडकोने यापूर्वी जाहीर सूचना प्रसिद्ध करून अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आवाहन संबंधित फलकधारकांना केले होते. तसेच संबंधित फलकधारक जाहिरात संस्था यांना अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याबाबत MRTP कायद्याअंतर्गत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. सिडकोतर्फे नैना क्षेत्रातील पळसपे फाटा, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, पनवेल माथेरान रोड येथे कारवाई करून अनधिकृत फलक काढून टाकण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवलीच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या आयुक्तपदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारला. दरम्यान आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगेश चितळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रीतम म्हात्रे उपस्थित होते. दरम्यान आयुक्तांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागात सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण आणि भविष्यात राबवण्यात येऊ शकणाऱ्या योजना याबाबत माहिती देण्यास सांगितले. तसेच लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने महापालिकेत ई-सुविधा राबवण्याबाबत उपस्थितांना सूचना दिल्या. पावसाळी कालावधीत आपत्ती ओढावू नये यासाठी मान्सूनपूर्व कामे आणि आपत्ती व्यवस्थापन कामाचा आढावा मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी घेतला. महापालिका हद्दीतील सर्व पुलांची पाहणी करून खड्डे बुजवले जातील याची काळजी घेणे, महामार्गालगत असलेल्या सर्व नाल्यांमधील गाळ काढण्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागात सूचित केले. ONGC ब्रिज खाली साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी महापालिका अधिकारी आणि IRB अधिकाऱ्यांनी संयुक्त उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. सबवे खाली पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेणे, महामार्गाला जोडणारे रस्ते दुरुस्त करून घेणे याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागास सांगितले. तसेच महापालिका हद्दीतील दरवर्षी पावसाचे पाणी तुंबून राहते अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी उपाययोजना करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या 29 शाळा अति धोकादायक तर 27 शाळा तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शाळा सुरू होण्यापूर्वी अति धोकादायक शाळा निष्कासित करणे तसेच किरकोळ दुरुस्ती आवश्यक असणाऱ्या शाळांची तातडीने डागडुजी करण्याबाबत पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. महाराष्ट्र शासनाकडून ॲडव्होकेट्स अकॅडमी करता तळोजा MIDCमध्ये 8,000 चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड देण्यात आला आहे. त्या भूखंडाचा ताबा बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी स्वीकारला. यावेळी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई, सेक्रेटरी प्रवीण रणपिसे, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, पनवेल वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट भूषण म्हात्रे उपस्थित
उपस्थित होते। या अकॅडमीमधील सर्व वकिलांच्या, विशेषतः युवा वकिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याने हा भूखंड वितरित करून घेतल्याबद्दल बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे पनवेल वकील संघटनेच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आभार मानले। पावसाळा तोंडावर आला आहे, तर पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून नेरळ माथेरान मार्गावर चालणारी मिनी ट्रेन सेवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात येते। यावर्षी सुट्ट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी माथेरानच्या महाराणीची सफर केल्यानंतर आता माथेरानची महाराणी तब्बल 4 महिन्याच्या विश्रांतीसाठी जाणार आहे। याबाबत माहितीपत्र देत मध्य रेल्वेने याबाबत सूचित केले आहे। या दरम्यान माथेरान एमनॉलॉज ही शटल सेवा मात्र सुरू राहणार आहे। मान्सून काळात सुरक्षेचा उपाय म्हणून नेरळ माथेरान ही सेवा बंद ठेवण्यात येते। तेव्हा आजपासून 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ही सेवा मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मध्य रेल्वेने दिली आहे। तर पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेनच्या सफरीचा आनंद घेता यावा याकरिता अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा मान्सूनमध्येही सुरू राहणार आहे। या शटल सेवेच्या नेहमीच्या 6 फेऱ्या तर शनिवार रविवार 2 अधिकच्या विशेष फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वे परिचालन विभागाने दिली आहे। मुरुड समुद्रकिनारी सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने सुरू आहे। त्यापैकी गटाराचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे। हे काम लवकरात लवकर करून त्यावर ढापे बसवावेत याकरिता पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। मुरुड पर्यटन क्षेत्र आहे, या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढावा याकरिता करोडो रुपये खर्च करून मुरुड समुद्रकिनारा सुशोभीकरण होत आहे। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे टपरीधारक चहा, नाश्ता, जेवण असे विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ देत असतात। ज्या ठिकाणी टपरी लावल्या जातात त्याच ठिकाणी मोठे गटार बांधण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास होत आहे। त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ठेकेदारांकडून गटाराचे काम जलद गतीने करून त्यावर ताबडतोब ढापे बसवावेत असे आवाहन पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केले आहे। म्हसळा पोलीस स्टेशनपासून केवळ 500 मीटर अंतरावरील काजी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल आणि मांस विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीला म्हसळा पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली। खालिद अब्दुल रज्जाक उभारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी खालिद याच्या घराच्या मागे असलेल्या गुरांच्या गोठ्यात बैलाची कत्तल करून त्याचे मांस विक्रीकरिता नेण्यासाठी वजन काट्यासह ठेवल्याचे दिसले। त्याच्या गोठ्यात अन्य 2 बैल, 1 गाय आणि 2 वासरे पुढील कत्तलीसाठी ठेवल्याचेही पोलिसांना दिसल्याने खालिदला त्वरित ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून सुमारे 70 ते 80 हजारांचा ऐवज जप्त केला आहे। तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील तलावावर महिला वर्ग कपडे धुण्यासाठी येतात, तर मुकी जनावरे पाणी पिण्यासाठी याच तलावावर येत असतात। दरम्यान हे तलाव दाट हिरवळ जलपर्णीने भरल्याचे जणू खेळाचे मैदान तयार झाल्याचे चित्र होते। त्यामुळे तलावाचे पाणी वापरण्यास समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी सरपंच रवींद्र कुंभार यांना याची माहिती दिली। यावेळी तात्काळ सरपंच कुंभार यांनी गावातील तरुणांना सदर परिस्थिती लक्षात आणून देत तरुणांच्या सहकार्यातून श्रमदान करून तलावाची स्वच्छता करण्याचे ठरले। त्यामुळे तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार आणि तरुणांनी श्रमदान करून तुपगाव तलावाची स्वच्छता केली। पेणमध्ये सरकारी हॉस्पिटलजवळ ओंकार म्हात्रे आणि आरोपी यांच्यात बाचाबाची होऊन झालेल्या भांडणात आरोपीने ओंकार म्हात्रे याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी वक्रतुंड मंडळाच्या सदस्यांनी पेणमध्ये रॅली काढून आरोपीवर कडक कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना दिले। संकेत म्हात्रे यांचा भाऊ ओंकार म्हात्रे यांनी गाडीवरून पडून जखमी झालेले सुभाष टेंबे यांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल पेण येथे आणल्याचा राग मनात धरून आरोपी कल्पेश आणि त्याच्या मित्रांनी ओंकार म्हात्रेला बेदम मारहाण करून दुखापत केली। यावेळी कल्पेश याने ओंकार म्हात्रे याच्या पोटात चाकू मारून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समेत बेग करत आहेत।
रसायनी पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, प्रासोल केमिकल्स लिमिटेड आणि पिल्लेस HOC कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी वृक्षारोपण तसेच गडावर स्वच्छता मोहीम करण्यात आली। यावेळी अरुण गोविंद जाधव, प्रियेश राघवन, कलावती उपाध्याय, रोहित इंगळे, राष्ट्रीय सेवा योजनेतील पिल्लेस महाविद्यालयातील विद्यार्थी तन्मय पाटील, सौम्या पांडे, तन्वी पाटील, कृष्णा मिश्रा, अनुराग गायकवाड, शार्दुल शिंदे, सौरभ पारसी, अभय गोडबोले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना रविवारी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले। रविवारी 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये NDAला स्पष्ट बहुमत मिळाले। इंडिया आघाडी थोड्याफार फरकाने मागे होती, त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता। तत्पूर्वी NDA नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती केली असून 9 जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण दिले। दरम्यान NDAच्या घटक पक्षांच्या झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली। NDAच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आले। NDAच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली आहेत।